आणि मला चांगला जॉब म्हणजे बँकेमध्ये, स्टेट बँकेमध्ये कॅशियरचा जॉब मिळाला. पण नंतर वाटलं की आपण सायन्समध्ये शिकलो आणि बँकेत कशाला काम करायचं. तर नेहमी मला एक असं असतं की पुढं काय, तेव्हा वाटलं की आपण MSc करावं. तुम्हाला 10वीला 55% होते आणि त्यानंतर तुम्ही मास्टर्स केलं, त्यात तुमचा पहिला नंबर आला आणि त्यानंतर तुम्ही PhD साठी अमेरिकेला गेला. तर नेमका हा प्रवास कसा होता हे आम्हाला थोडक्यात सांगा. जरी मॅट्रिकला 55% पडले तरी मला त्यावेळेला लक्षात आलं की आयुष्यात पुढं काहीतरी चांगलं करायचं असेल तर असं अकॅडमिकली चांगलं करावं लागणार. तेव्हा BScला खूप प्रयत्न घेतला आणि डिस्टिंक्शननं पास झालो आणि मला चांगला जॉब म्हणजे बँकेमध्ये, स्टेट बँकेमध्ये कॅशियरचा जॉब मिळाला. पण नंतर वाटलं की आपण सायन्समध्ये शिकलो आणि बँकेत कशाला काम करायचं. मग मी प्रयत्न करत राहिलो आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईला सायंटिफिक असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. नेहमी मला एक असं असतं की पुढं काय, तेव्हा वाटलं की आपण MSc करावं. मग MSc करायचं म्हणजे कसं करणार, नोकरी तरी आहे. तर माझी ती शिफ्टची नोकरी होती आणि मग मी दिवसा कॉलेजमध्ये जाऊन MSc पूर्ण केलं. तर त्यांनी सरळ सांगितलं की तू सरकारी नोकरीसाठी आहे, काम कर, तुला मी असं शिक्षण करायला परवानगी देणार नाही. पण मग मी काही त्यांचं ऐकलं नाही. सरळ तिथून मी निघालो त्यांच्या ऑफिसमधून. ते कलिनामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ऑफिसमध्ये जाऊन MScला ॲडमिशन घेतली. तर त्यावेळेला मी विचार केला की आपण अमेरिकेला PhD करण्यासाठी जावं आणि अमेरिकेच्या ॲक्रन युनिव्हर्सिटीमध्ये केमिस्ट्रीमध्ये PhD करायची ऑफर आली.